आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। सोलापूर जिल्हा अंतर्गत आणि त्याच्यामध्ये सांगोल्यामध्ये पेट्रोल आणि गॅस जसं आपल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पूर्वी जसं रेग्युलर चालू होतं आवक आणि जसं वितरण चालू होतं सध्या परिस्थितीही तसंच चालू आहे। त्यामुळे या अफवा समाज माध्यमामध्ये पसरवल्या जातात की लॉकडाऊन होणार आहे किंवा लॉकडाऊन लागणार आहे, तसं कोणतंही अधिकृत माहिती किंवा सूचना आपल्याला शासन प्रशासनाकडून नाही आहे। त्यामुळे लोकांना आव्हान आहे की त्यांनी अशा अफवा मेसेज आणि समाज माध्यमांमध्ये फिरणारे जे काही मेसेज आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करावं आणि प्रशासनाला पण सहकार्य करावं। गॅस वितरणामध्ये ग्रामीण भागामध्ये 45 दिवसाचा कालमर्यादा आहे आणि शहरीमध्ये 25 दिवसांची। त्या कालमर्यादेनंतर तुम्ही बुकिंग केल्यानंतर फक्त OTP मार्फतच गॅस सिलेंडर तुम्हाला घरपोच 96 तासामध्ये वितरण होणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही 96 तास आधी त्याचं बुकिंग करणं आवश्यक आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केल्यानुसार आता पेट्रोल पंपवर सुद्धा आपण वेगळे आदेश दिलेले आहेत की खुल्या बॉटलमध्ये किंवा कुठल्याही टंकीमध्ये पेट्रोल वितरण होणार नाही। तर वाहन जे आपल्याला पेट्रोल घ्यायचं आहे ते वाहन घेऊनच पेट्रोल पंपावर जावं आणि त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल जे काही आहे आपल्या क्षमतेनुसार भरून घ्यावं। तशा सूचना आम्ही पेट्रोलवाल्यांना पण पंपवाल्यांनाही दिलेल्या आहेत व्यवस्थापकांना आणि त्याची ते अंमलबजावणी करतील आणि त्याची सर्व कार्यवाही व्यवस्थित पार पडेल याबाबत आमचं सगळ्यांचं लक्ष आहे। त्याच्यावर पेट्रोलचा पुरवठा भरपूर आहे, कमतरता जाणवणार नाही। पेट्रोलचा साठा ही रेग्युलर आहे, सुरळीत आहे आणि त्याच्यामध्ये कोणतीही टंचाई नाही आहे। पण लोक जे ह्या मेसेजमुळे स्टॉप करण्याची शक्यता नाकारता येत नाही खुल्यामध्ये घेऊन, त्यामुळं सगळ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी आपले वाहन नेऊनच पंपावर पेट्रोल पंप घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी स्टॉप करण्यासाठी किंवा बंद होणार आहे, स्टॉक कमी आहे म्हणून कुठल्याही प्रकारची गर्दी पंपावर करू नये। अफवा पसरवण्यावर तुमच्या काही कायदेशीर कारवाई? अफवा पसरवणाऱ्यावर वरिष्ठ कार्यालयाकडून कारवाई होईलच, परंतु आपणही नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की कुठलाही स्टॉप करावा असं आम्ही सांगत नाही किंवा स्वतःही करू नये। रेग्युलर आपलं पेट्रोल डिझेल संपल्यावर आपलं वाहन घेऊन पेट्रोल पंपावर ते वाहन रेग्युलर प्रोसेसमध्येच भरून घ्यायचं आहे। असं कोणतंही नाही की स्टॉक कमी आहे, पुरवठा कमी आहे, अगदी रेग्युलर चालू आहे। धन्यवाद।